नमस्कार, मी अनिशा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरघळणारी आंबा नारळ वडी कशी बनवायची आज आपण ते पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। त्यासाठी एक वाटी भरून ओला नारळ घेतलेला आहे। नारळाचे असे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत। आपला एक वाटी नारळ आहे तर एक वाटी आंब्याचा गर आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे। त्याचबरोबर त्याच वाटीने एक वाटी साखर टाकून घ्यायची आहे। आंबा जास्त गोड असेल तर साखर थोडी कमी केली तरीही चालेल। त्यामध्ये 1 ते 2 चमचे दुधावरची साय आपल्याला टाकून घ्यायची आहे। त्यामुळे आपल्या वडीला छान असं टेक्स्चर येतं। हे आता मिक्सरला आपण एकदम बारीक करून घेणार आहोत। तोपर्यंत इकडे एका जाडसर कढईमध्ये आपल्याला 1 मोठा चमचा भरून तूप टाकून घ्यायचं आहे आणि आपण हे मिक्सरला बारीक केलेलं आंबा आणि नारळाचं सारण टाकून घ्यायचं आहे। सुरुवातीला मीडियम गॅस ठेवून आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे। आपण जर याला सतत हलवलं नाही तर ते खाली लागू शकतं आणि आपल्या वडीला करपट असा वास येऊ शकतो। तुम्ही पाहू शकता 1 ते 1.5 मिनिट झालेला आहे आणि आपल्या या सारणाला असे बुडबुडे यायला चालू झालेले आहेत। तर हे आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे आणि शक्यतो याला घेताना जाडसर अशी कढई घ्यायची आणि मोठी घ्यायची, म्हणजे हे सारण आपल्या अंगावर उडणार नाही। याला सतत आपल्याला हलवत राहायचं आहे। तुम्ही पाहू शकता 7 ते 8 मिनिटानंतर हे सारण आपलं घट्टसर असं झालेलं आहे। याला सतत हलवत राहायचं आहे। या पद्धतीने आपण आता गॅस बंद करून घेणार आहोत आणि याच्या वड्या थापून घेणार आहोत। पण कढई गरम आहे त्यामुळे 2 मिनिटं मी याला हलवणार आहे। तोपर्यंत साईडला इथे एका प्लेटीला मी तूप लावून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे सारण आपल्याला टाकून घ्यायचं आहे। चमच्याच्या मदतीने हे सारण आपण सर्व प्लेटमध्ये पसरून घेणार आहोत। तुम्ही एखाद्या वाटीच्या मदतीनेही पसरवू शकतात। एकसारखं हे सारण आपण सगळीकडे पसरून घेणार आहोत, म्हणजे सर्व वड्या आपल्या एकसारख्या होतील। सारण पसरून झाल्याच्या नंतर 10 ते 15 मिनिटं आपण हे थंड करून घेणार आहोत आणि नंतर त्याच्या वड्या पाडून घेणार आहोत। आपण आपल्या आवडीनुसार याच्या वड्या पाडून घेऊ शकतो। या पद्धतीने याच्या मी वड्या पाडून घेत आहे। आंब्याचा काहीतरी नवीन पदार्थ म्हणून ह्या आंब्याच्या वड्या आपण नक्की ट्राय करू शकतो। खायला अगदी मस्त होतात। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।